प्रत्येकाकडे आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची एकतरी आरोग्य विमा म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असतेच। अपघात असेल, आजारपण असेल किंवा आरोग्यविषयी कोणत्याही समस्या असतील तर आपल्याला कामी येतो तो म्हणजे आरोग्य विमा। परंतु आजकाल प्रत्येक पॉलिसी धारकाचे एकच म्हणणे आहे की या पॉलिसीमधील ज्या काही अटी व ज्या शर्ती आहेत त्या आम्हाला समजतच नाही। आता अटी शर्ती म्हणजे काय तर पॉलिसीमध्ये रूम रेंट असेल किंवा कोणत्या आजारासाठी किती रक्कम मिळणार हे असेल, या सर्व गोष्टी आम्हाला समजतच नाहीत आणि त्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो, बऱ्याच अडचणींना सामना करावा लागतो। आणि ही सर्व समस्या लक्षात घेऊन आपल्या IRDA ने एक मोठा निर्णय घेतला आहे। तर हा निर्णय कोणता असणार आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्याआधी मी स्वतःला इंट्रोड्यूस करते। आय एम पूनम, वन ऑफ द फायनान्शियल ॲडवायझर। मी रेग्युलर घेऊन येत असते तुमच्यासाठी गव्हर्नमेंट न्यू अपडेट अँड फायनान्शियल न्यू अपडेट। सो अशाच रेग्युलर नवीन अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर आजच सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट आणि फायनान्शियल नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर आजच्या आपल्या व्हिडिओचा सब्जेक्ट आहे तो म्हणजे IRDA ने प्रत्येक आरोग्य विमा पॉलिसी धारकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे। तर चला पाहूयात हा निर्णय कोणता आहे आणि हा निर्णय केव्हापासून लागू होणार आहे। तर आरोग्य विमा पॉलिसी मधील नवीन वर्षात पॉलिसीचे नूतनीकरण करतील तेव्हा पॉलिसीचे दस्तऐवज स्पष्ट भाषेत वाचता येणार आहेत। हीच तक्रार मेन पॉलिसीधारकांची आहे। विमा नियामक IRDA ने आरोग्य विमा विकणाऱ्या कंपन्यांना तसे निर्देशही दिले आहेत। आरोग्य विमा पॉलिसी धारकांसाठी ग्राहक माहिती पत्रक म्हणजेच CIS ग्राहकांना समजावे हेच आरोग्य विमा कंपनीचे आणि IRDA चे उद्दिष्ट असणार आहे। हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या अटी शर्ती सोप्या भाषेत असाव्यात हा या उपक्रमामागचा उद्देश आहे। कठीण शब्द प्रयोगामुळे ग्राहकांना पॉलिसी समजत नाही, त्यामुळे अडचणींना सामना करावा लागतो। विमा कंपन्यांनी पॉलिसीत दिलेल्या आरोग्य विमा पॉलिसीत दिलेल्या अटी ग्राहकांना सहज समजू शकतील अशा लिहाव्यात असे नियामकाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे। सो मित्रांनो, पॉलिसी धारकांनी खरेदी केलेल्या पॉलिसीच्या अटी आणि नियम समजून घेणे हे महत्त्वाचे आहे। पॉलिसी दस्तऐवज कायदेशीर गुंतागुंतींनी भरलेले असल्याने पॉलिसीची मूलभूत वैशिष्ट्ये होणे ही आवश्यक असतात। विमा कंपन्या आणि पॉलिसीधारक यांच्यात माहिती ही स्पष्ट सांगितली जात नाही अशा ग्राहकांच्या तक्रारी वाढल्यानंतर IRDA ने हा मोठा निर्णय घेण्याचे ठरवले आहे। त्यामुळे नवीन CIS स्वरूप हे 1 जानेवारी 2024 पासून म्हणजेच नव्या वर्षात लागू होणार आहे। नवीन फॉर्मॅट लागू करताना काही गोष्टीही कटाक्षाने पाळल्या जाणार आहेत। तर विमा कंपनी, मध्यस्थ आणि एजंट यांनी पॉलिसीची कागदपत्रांची स्पष्ट भाषेत आहेत का याची खात्री करून घेणे आवश्यक आहे। सर्व पॉलिसी धारकांना पॉलिसीची प्रिंट किंवा डिजिटल कॉपी दिली जाईल, हाही यामध्ये निर्णय आहे। त्यानंतर पॉलिसी धारकाची इच्छा असल्यास त्यांच्या स्थानिक भाषेत CIS प्रदानही केले जावे, हाही निर्णय आहे। त्यानंतर CIS वर फॉन्ट आकार किमान 12 किंवा मोठा असणे आवश्यक आहे। तसेच ग्राहक माहिती पत्रक म्हणजे CIS मधील सर्व फील्ड पूर्ण करणे आवश्यक आहे, हाही यामध्ये निर्णय आहे। त्यानंतर पुढचा निर्णय आहे पॉलिसी दस्तऐवजाच्या फॉरवर्डिंग लेटरमध्ये CIS चा संदर्भ द्यावा। तसेच आरोग्य विमा कंपन्यांनी पॉलिसी धारकाला CIS मिळाले आहे की नाही याची खात्री करून घेणे हेही आवश्यक आहे। तर हे सर्व निर्णय असणार आहेत। IRDA ने जो निर्णय घेणार आहे यामध्ये हे सर्व निर्णय म्हणजेच हे सर्व रूल हे असणार आहेत। IRDA ही रूल हे 1 जानेवारी 2024 पासून लागू करणार आहे। त्यामुळे सर्व पॉलिसी धारकांसाठी म्हणजेच आरोग्य विमा पॉलिसी धारकांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे, कारण आरोग्य विमा पॉलिसी धारकांना काही गोष्टी आपल्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये काय आहेत या समजतच नाहीत। त्या म्हणजे भाषेवरून किंवा त्यातील लँग्वेजवरून किंवा त्यातील काही गोष्टी अशा आहेत की त्या खूप स्टँडर्ड भाषेत दिल्या आहेत की अशा सामान्य लोकांना कळत नाहीत।
यासाठीच हा IRDAने निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाचा पॉलिसीधारकांना खूप फायदा होणार आहे। त्यामुळे पॉलिसीधारकांचे कोणतेही नुकसानही होणार नाही। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं सांगायचे म्हणजे अजूनही जर कोणाचा आरोग्य विमा पॉलिसी म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी नसेल तर प्लीज प्रत्येकाने काढून घ्या, कारण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खूप महत्त्वाची आहे। आपल्याला अपघातात, आजारपणात किंवा आपल्या आरोग्याविषयी कोणत्याही समस्येसाठी फक्त आपल्याला आरोग्य विमा पॉलिसीच मदत करू शकते। आणि हीच आरोग्य विमा पॉलिसी किंवा हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला काढायचं असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले किंवा माझ्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि आरोग्य विमा पॉलिसी बायही करू शकता। सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या न्यू अपडेट विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी विथ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी।